तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदयचा स्वाध्याय 3.2 हा सोडवणार आहोत। त्यातील जे पहिलं गणित आहे ते पहा आपण सोडून घेऊया। एक संख्या 50हून लहान आहे, 7च्या पटीत आहे, बरोबर 3 अवयवाची आहे, तर ती संख्या कोणती? तर बघा, जे पर्याय दिलेले आहेत यामध्ये 14, 42, 49 आणि 35 या चारही संख्यांना 7 ने भाग जातो, म्हणजे 7च्या पटीत असलेल्या या चारही संख्या आहेत। मग आपल्याला काय त्या ठिकाणी करायचंय, त्यातील बरोबर 3 अवयवाची जी संख्या आहे, बरोबर 3च अवयव म्हणजे त्या संख्येला बरोबर 3च संख्येने भाग जातो, अशी कोणती संख्या आहे ती आपल्याला पाहायची। तर पहा, आपण काय करू, या ठिकाणी 14चे अवयव पाहू। आता 14चे अवयव जर विचार केला तर 1 न भाग जातो 14ला, 2, त्यानंतर 7 आणि 14, म्हणजे 14चे एकूण टोटल किती अवयव झाले? 4 अवयव झाले, म्हणजे ही संख्या होऊ शकत नाही। दुसरी संख्या आहे 42। 42चे अवयव जर पाहिले तर 1 2 ने भाग जातो, 4 आणि 2 6 असल्यामुळे 3 न सुद्धा भाग जातो, त्यानंतर 4 ने नाही भाग जात, त्यानंतर 6 6 7 42 6 न भाग जातो, 7 चा कम 42 7 न भाग जातो, त्यानंतर 7 न गेल्यानंतर 8 ने नाही जात, 9 ने नाही जात, 10 ने नाही, 11 12 ने नाही, 13 14 त्रिकम 42 14 ने जातो, त्रिकम आल्यानंतर दोन्ही मध्ये जातो, 2 न भाग जातो या ठिकाणी, म्हणून दोन्ही कोणते? तर त्या ठिकाणी या ठिकाणी 21 दोन्ही 42 आणि 42 एक 42, म्हणजे 3 पेक्षा जास्त अवयव झाले। त्यानंतर 49चे अवयव पाहूया आपण। 49ला 1 न भाग जातो, 7 न 7 7 49 आणि 49 एक 49, म्हणजे 49 ही संख्या बरोबर 3 अवयवाची आली। जर आपण 35चे अवयव काढले तर 35ला 1 5 7 5 35 आणि 35 एक 35, त्याचे पण 4 झाले, म्हणजे बरोबर 3 अवयवाची जी संख्या आहे 49 आहे, म्हणून आपलं जे उत्तर आहे ते 49 हे आहे। त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे ते पाहूया आपण। दुसरा प्रश्न असा आहे, 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? तर 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक, तर लक्षात ठेवा 37 ही मूळ संख्या आहे आणि कुठलीही जी संख्या आहे तर त्या कुठल्याही संख्येचा जो सर्वात लहान विभाजक असतो तो 1 हाच असतो। कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळेस 1 असतो, त्याचे विभाजक पाडायची त्या ठिकाणी गरज नाही। त्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया। यातील तिसरा प्रश्न आहे, जर 3 क्रमिक संख्यांची बेरीज 15 आहे तर मधल्या संख्येचा वर्ग असेल। 3 क्रमिक संख्या म्हणजे काय? क्रमाने येणाऱ्या संख्या। आता या ठिकाणी पर्यायामध्ये पहिल्यांदा 16 दिलेला आहे आपण। आता 16 बघा, जर समजा आपण 3 क्रमिक संख्या जर घेतल्या, कोणत्या घेतल्या? तर 16 हा 4चा वर्ग आहे, म्हणजे 4च्या अगोदरची आणि 4च्या नंतरची 3 अधिक 4 अधिक 5 ही जर घेतली तर 4 आणि 3 7 आणि 5 12 येईल, म्हणजे हे येऊ शकत नाही। जर आपण 25 घेतले तर 25 हा 5चा वर्ग आहे, मग 5च्या अगोदरचे 4 आणि मध्ये 5 अधिक 5च्या नंतरचे 6 यांची बेरीज किती आली? 5 आणि 4 9, 9 आणि 6 15। आता या 3 क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत, मधली जी संख्या आहे 5, 5चा वर्ग 25 आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपलं उत्तर आलं 25। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, 1632 म्हणजे 1632 ही संख्या 2 संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा, मात्र या दोन्ही संख्यांपैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नये। म्हणजे एका संख्येचे आणखी अवयव पडू नये म्हणजे याचा अर्थ काय? जी दुसरी संख्या असणार आहे त्या दुसऱ्या संख्येला, दुसरी जी संख्या आहे ती मूळ संख्या असायला पाहिजे। माझा पहा, या ठिकाणी 68 आणि 24 या दोन्ही संयुक्त संख्या आहेत, म्हणजे हे येणार नाही। 34 आणि 48 ह्या दोन्हीही संयुक्त संख्या आहेत, हे येणार नाही। 17 आणि 96 आणि 32 आणि 51 या सुद्धा संयुक्त संख्या आहेत, ह्या पण येणार नाही। आणि 17 आणि 96 यांचा जर गुणाकार केला आपण तर 96 गुणिले 17, 96 गुणिले 17, 17 सख्ख दुव दर्शवला 2, हातचे आले 10, 17 9 53 आणि हातचे आलेले 10, किती झाले? 163 आले का बेरीज? 163, म्हणजे या ठिकाणी 17चे अवयव पडत नाहीत, 96चे अवयव पडतात, म्हणून एकाचा अवयव पडत नाही, म्हणून आपला पर्याय क्रमांक सी, पर्याय क्रमांक सी जो आहे तो बरोबर आहे। 110 या संख्येचे एकूण विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवाच्या एकूण संख्येने कितीने जास्त आहे। आता पहा, 110 चे आपण अगोदर मूळ अवयव पाडू। मूळ अवयव पाडत असताना
आता मूळ अवयव पडत असताना गुणाकार पद्धतीने आपण पाडून घेऊ. 110 ला 2 न भाग जातो म्हणजे बे पंच 10 आणि 1 उरला 10 झाले, बे पंच 10. पुन्हा 2 इथं जशाच तसे लिहिले. आता ह्याला 5 न भाग जातो. 5 1 5 5 1 5 म्हणजे एक हे मूळ अवयव किती आले 1 2 3. आता एकूण अवयव किती आहेत ते काढू आपण. 1 पासून सुरुवात करू. 1 न भाग जातो, 2 न भाग जातो. 1 न भाग गेला, 2 न भाग गेला, 3 न जात नाही, 4 न जातो का नाही जात, 4 न पण जात नाही, 5 न जातो एकक स्थानी 0 असल्यामुळं, 6 न जात नाही, 7 न जात नाही, 8 न जात नाही, 9 नाही, 10 न भाग जातो कारण एकक स्थानी 0 आहेत. 11 न 10 वर्ष 11 न जातो. त्यानंतर आता डायरेक्ट 22 पंच 10 वर्ष 22 न जातो. पंच आलं इथं 3 असला असता तर इथं त्रिक आला असतं म्हणजे दोन्ही इकडे जायचं म्हणजे 55 दोन्ही आणि 110 एक 110. आता बघा एकूण विभाजक किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8. एकूण विभाजक आहेत 8 110 चे आणि मूळ अवयव आहेत मूळ विभाजक आहेत 1 2 3 म्हणजे 8 मधून 3 गेले किती राहिले 5. 5 ने जास्त आहेत. कितीने जास्त आहेत 5 ने म्हणजे पर्याय क्रमांक सी जे आहे ते आपलं बरोबर आलेलं आहे.